ओम श्री राम समर्थ. पुस्तकाचे नाव चैतन्य परीस. प्रकरण 5. प्रपंचाचे खरे स्वरूप. मागील प्रकरणात नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन कसे आहे, नामाची विविध अंगे, नाम हे साधनही आहे व साध्यही आहे, नामस्मरण करत असताना मनात निर्माण होणाऱ्या शंका आणि श्री महाराजांनी त्या शंकांचे केलेले समाधान. नामस्मरण सतत करत गेल्याने नाम हे साक्षात भगवंताकडे नेऊन कसे पोचवते आणि सत्वगुणांची वाढ होऊन संपूर्ण आयुष्य आपण शाश्वत आनंदात आणि समाधानात जगून अंतकाळ कसा साधला जातो, या अनेक बाबींचा परामर्श घेतला. श्री महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे आपण जमिनीवर पडलेले नाणे उचलले की नाण्याच्या दोन्ही बाजू एकदमच हातात येतात, त्याप्रमाणे प्रपंचात पडलो की परमार्थ त्याच्याबरोबरच येतो. जन्माला आल्यानंतर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी मनुष्यास एकदमच लागू होतात. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाचे मनुष्य जन्माला येण्याचे प्रयोजनच मुळी परमेश्वर प्राप्ती आहे, पण त्याला एकीकडे प्रपंच करावाच लागतो. श्री महाराज म्हणतात की मनुष्य जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रपंचीच असतो, आणि म्हणून लग्न न करता मनुष्य एकटाच राहिला तरी तो प्रपंचीच असतो. श्री महाराज सांगतात की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा. त्यासाठी प्रपंचाचे स्वरूप कसे आहे हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. श्री महाराजांनी प्रपंचाचे स्वरूप विविध अंगांनी विशद केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात त्याचा परामर्श घेतलेला आहे. उणीव हेच प्रपंचाचे रूप आहे. श्री महाराज म्हणत, उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच. गरिबाचा असो की अडाणाचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावे. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, पण चालले आहे तसेच चालावे, त्यात कमी तर नाही ना कधी पडणार, अशी काळजी त्याला असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. श्री महाराज म्हणतात की उणीव हेच प्रपंचाचे रूप आहे. खरोखरच एखाद्या गरीब व्यक्तीचा प्रपंच असो किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा प्रपंच असो, काहीतरी उणीव त्या प्रपंचात असतेच. गरिबाच्या प्रपंचात जास्त उणीव असतील, पण धनवान व्यक्तीच्या प्रपंचात देखील एखादी तरी उणीव अथवा न्यूनता असतेच. प्रपंचात एखादी बाजू भक्कम असेल तर दुसरीकडे कमतरता असते. एखादी गोष्ट मिळाली तर दुसरी गोष्ट मिळेलच असे नाही. गरीब व्यक्तीच्या प्रपंचात पैसा कमी असतो, बऱ्याचदा आर्थिक चणचण असते. एखादी गोष्ट प्राप्त करायची म्हटली तर पैशाची जुळवाजुळव करण्यात अडचणी येतात, तर दुसरीकडे एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या प्रपंचात कोणत्याही भौतिक वस्तूंची, पैशा अडकाची कमतरता नसते, पण दुसरी एखादी उणीव असते. भौतिक संपत्तीच्या बरोबरीने काही वेळेस इतरही गोष्टीची उणीव किंवा कमतरता प्रपंचात असल्याचे अनुभवास येते. एखाद्याच्या प्रपंचात मुलांची शिक्षणे नीट होत नाहीत, कोणाला मनासारखी नोकरी मिळत नाही, मिळाली तर ती पुढे टिकेल की नाही याची शाश्वती नसते. काही वेळेस उद्योगधंद्यात किंवा व्यवसायात अडचणी येतात. एखाद्याचे लग्न ठरत नाही, लग्न झाले तर जोडीदार मनासारखा मिळतोच असे नाही. काही वेळेस सगळे उत्तम असते पण अपत्यप्राप्ती होत नाही किंवा व्हायला उशीर होतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस मानसिक अथवा शारीरिक व्यंग असते, तर कधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू होतो. प्रपंचात काही वेळेस घरातील लोकांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही, त्यामुळे सगळी भौतिक सुखे असून देखील घरात एकमेकांशी सामंजस्याचे आणि सलोख्याचे संबंध नसतात. त्या कारणाने प्रापंचिक सुख
आत्मिक समाधानाने आणि शांतपणाने उपभोगता येत नाही. म्हणून श्री महाराज म्हणतात की प्रपंचात काहीतरी उणीव असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. कारण त्याच्या प्रपंचात सुद्धा कोणती तरी उणीव असतेच. आपल्याला फक्त ती माहीत नसते. म्हणून आपण आहे त्यात समाधान ठेवावे. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे. श्री महाराज म्हणत, प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते. कडू कारले किती साखरेत गोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले. मनुष्य सुखाकरिता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्याची आपली खटपट असते. प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही. प्रपंचात कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही. जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार? विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला तरी एक दिवस यांच्यापासून जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिय विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही तर मग खरे सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते. माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे. त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे, हवेसे वाटू लागते. दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्ये करीत राहतो. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे. खरोखर कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही. प्रपंचात कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. बऱ्याचदा आपला नैसर्गिक कल प्रापंचिक सुख मिळवण्याकडे असतो. प्रपंचात बऱ्यापैकी पैसा असावा, स्वतःचे घर असावे, घरात 4 वस्तू असाव्यात, मनासारखा जोडीदार मिळावा, अपत्यप्राप्ती व्हावी आणि आनंदाने संसार व्हावा ही सर्वसाधारणपणे प्रापंचिक माणसाची इच्छा असते. आणि हे सर्व मिळाले तर प्रपंचात सुख होईल अशी भावना असते. पण आपल्याला अनुभव मात्र बऱ्याचदा वेगळाच येतो. साधारणपणे लग्न झाल्यावर प्रपंच सुरू झाला असे समजण्यात येते. पण जोडीदार मनासारखा मिळाला नाही तर तिथूनच खटके उडायला सुरुवात होते. एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांची मानसिकता जुळत नसेल आणि परस्पर संबंधात अहंभाव आड येत असेल तर घरात सगळ्या गोष्टी, पैसा पुष्कळ असून देखील अपेक्षित प्रापंचिक सुख मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात होणारी भांडणे, वाद यामुळे घराचे सुख हरवते. कधी 4 दिवस सुखाचे जातात आणि अचानक कोणत्या तरी कारणावरून वाद होऊन अंती दुःखच पदरात पडते. जोडीदाराशी उत्तम पटत असेल परंतु घरातील इतरांशी पटत नसेल आणि घरात एकमेकांशी चांगले प्रेमाचे संबंध नसतील तर शेवटी निराशाच पदरी येते. प्रपंचात उद्भवलेल्या अडचणीमुळे किंवा प्रपंचात असणाऱ्या एखाद्या उणीवेमुळे मनास दुःख भोगावे लागते. प्रपंचात अनेकदा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. काही वेळेस शिक्षण चांगले होत नाही त्यामुळे नोकरी साधीच मिळते, पैसा खूपसा मिळत नाही. काही वेळेस व्यवसायात अपयश येते. काही वेळेस एखादे यश मिळाले
आणि त्या गोष्टीचा व्यवहारात जर काही उपयोग झाला नाही तरी शेवटी दुःखच पदरात पडते. अनेकदा प्रपंचात आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक बाबतीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. ज्या ज्या गोष्टी प्रपंचात आणल्या त्या शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतात. विषयापासून मिळणारे सुख तात्पुरतेच असते. जरा काही बिनसले की लगेचच मनुष्याच्या आनंदात बिघाड निर्माण होतो. आपण विषयापासून सुख उपभोगायला जातो आणि बऱ्याचदा जसं हवं तसं आणि पूर्णत्वाने ते सुख पदरात पडत नाही असा अनुभव येतो. जसं समोरून येतं तसं स्वीकारावं लागतं. अंती निराशाच येते. आपण एखादी गोष्ट किंवा वस्तू प्रपंचात खूप कष्टाने आणतो, पण भविष्यात त्या वस्तूपासून सुख मिळेलच असे नाही. आणि म्हणून श्री महाराज म्हणतात की कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्री महाराज म्हणत प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो. तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती, संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या, पण न्यूनता काही सरत नाही. प्रपंचातले सुखदुःख हे जाणीवेत आहे. श्री महाराज म्हणत सुख आणि दुःख ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत, ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. भगवंत तिथे माया, काया तिथे छाया, हे जसे करे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे. मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते. मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही. तसेच काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्याने बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तत्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानावे. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. दुःखी होते ते मन. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाराणे आहेच. त्याचे गाराणे कधी संपत नाही. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही आणि त्याचे गाराणे कधी संपत नाही. प्रपंचातल्या सर्व गोष्टी नाशवंत व दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो. या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी. अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला असेल तर तो कोणाला तरी सुटेल काय? श्री महाराज म्हणत लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो, पण मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. प्रपंच असण्यासाठी बायको व मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्यात
चा प्रयत्न करणारा हा प्रपंचीच होय. एकाने प्रपंचाचा त्याग केला आणि जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. श्री महाराज म्हणत, जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा दररोज येत असूनही आपण त्यात आसक्ती ठेवतो. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. खरोखर श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचात मनासारख्या सर्वच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. एखादी गोष्ट पदरात पडली तर दुसरी मिळेलच असे नाही. एखादी गोष्ट अट्टहासाने प्राप्त करू म्हटलं आणि जर ती मिळणं आपल्या प्रारब्ध योगात नसेल तर काहीही केले तरी ती मिळत नाही. अशा वेळी तडजोड करावी लागते, पण त्यामुळे आनंदात बिघाड होतो. म्हणून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अमुक हवे किंवा नको असे म्हणू नये. जसं समोरून चालत येईल तसं स्वीकारावं. कोणत्याही गोष्टीचा आग्रह अट्टहास धरू नये. एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण आटापिटा करू नये आणि स्वतःचे मानसिक स्वास्थ्य घालवू नये. प्रयत्न उत्तम केल्यानंतरही जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर त्यात आपल्या उपास्य दैवताची किंवा सद्गुरूंची इच्छा नाही असे मानून शांत राहावे, कारण ती गोष्ट न मिळण्यातच आपले हित असते. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? श्री महाराज म्हणत, ज्याचे करावे बहुत भारी, थोडं चुकता उलट गुरगुरी, ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण. प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जावा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नये. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे, म्हणजे प्रपंचाची हाव कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमले आहोत. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा अनुभव येतो की प्रपंचात प्रत्येकजण स्वार्थी असतो. प्रपंचात प्रत्येक व्यक्तीला आपल्याच मनासारखे व्हावे असे वाटते, कारण त्यात त्या व्यक्तीचा स्वार्थ असतो. त्यात अधूनमधून अहंभाव डोकावत असतो. एखादी गोष्ट अमुकच पद्धतीने मी सांगेन त्याप्रमाणे घडावी असे प्रत्येक व्यक्तीच वाटत असते. प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये आपली सोय बघत असते. घरातील कमावत्या व्यक्तीस असे वाटते की मी नोकरीधंदा करून घरात पैसा कमवून आणतो, म्हणून त्या पैशाचा विनियोग माझ्या मनासारखाच व्हायला हवा. काही वेळेस घरातील एखाद्या व्यक्तीस सगळे निर्णय स्वतःच्याच मनाप्रमाणे घेण्याची सवय असते. घरातील इतर सदस्य वाद नको म्हणून गप्प बसतात. अशा वेळी आपल्या वागण्या बोलण्यामुळे घरातील इतर सदस्यांची कुचंबणा होत आहे किंवा कोणावर अन्याय होत आहे याची जाणीव बऱ्याचदा अशा व्यक्तीस होत नाही आणि त्याचे पर्यवसान दुःखात होते, निराशेत होते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की घरात एखादा निर्णय घ्यायचा म्हटला किंवा एखादी गोष्ट करायची म्हटली
की सगळेजण आपापले स्वार्थ पहिल्यांदा तपासून बघतात. जर एखादी गोष्ट अमुक एका पद्धतीने घडण्यातच एखाद्या व्यक्तीचा स्वार्थ असेल तर ती व्यक्ती तिच्या मनाप्रमाणे गोष्ट घडावी म्हणून धडपड करत राहते. त्यामुळे आपल्या मनासारखे न घडल्यामुळे घरातील इतर सदस्यांच्या आनंदात बिघाड होतो, परस्पर वैरभाव निर्माण होतो. बऱ्याचदा असाही अनुभव येतो की जोपर्यंत सगळी कर्तव्ये आपल्याकडून व्यवस्थित पार पाडली जात आहेत आणि सगळ्यांचे स्वार्थ साधले जात आहेत, तोपर्यंत कोणीही त्याची जाणीव न बाळगता, त्याला फारसं महत्त्व न देता, त्याचं कौतुक न करता, त्याविषयी आदर न बाळगता आपापला स्वार्थ साधून अलिप्ततेने राहतात. परंतु सगळं व्यवस्थित करूनसुद्धा जर आपल्याकडून काही वागायचे चुकले आणि इतर व्यक्तीचा स्वार्थ सांभाळण्यात थोडी जरी हयगय झाली की आपल्यावर संताप व्यक्त केला जातो. आपल्याला जरासुद्धा सवलत दिली जात नाही. अनेकदा प्रपंचात असे आढळून येते की प्रपंचातील एखादी व्यक्ती आत्मकेंद्रित विचारांची असते. स्वतःचा स्वार्थ किंवा हेतू साध्य होण्यातच त्या व्यक्तीचा मतलब असतो. स्वार्थ साधून झाला की अशी व्यक्ती सगळ्यातून अलिप्त होऊन नामानिराळी राहते. इतरांशी किंवा इतरांच्या चाललेल्या गोष्टींशी अशा व्यक्तीला फारसे घेणे देणे नसते. अशा व्यक्ती स्वार्थ साधून घेण्यासाठी त्या क्षणी गोड बोलतात. त्यांची देहबोली बदलते. त्यांना जे हवं आहे ते मिळालं की त्या लगेचच बाकी गोष्टींना फारसं महत्त्व न देता अलिप्त राहतात. अशा वेळी प्रपंचातील इतर व्यक्तींच्या मनात त्या व्यक्तीविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात. दुःखाची आणि निराशेची भावना निर्माण होते. म्हणून श्री महाराज म्हणतात की प्रपंचातील प्रत्येकजण स्वार्थी आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळे सुखे मिळणे केव्हाच शक्य नसते. नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. श्री महाराज म्हणत, आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हेच दुःखाला कारण जाण. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मी पण असल्याची खूण जाणणे. मी माझेपणाने जोवर धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान. देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाण. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच तापदायक आहे. आकुंचित प्रपंच म्हणजे प्रपंचात स्वतःपुरतं बघण्याची वृत्ती. असा प्रपंच सर्वांना सामावून घेत नाही. तो सर्वसमावेशक नसतो आणि त्यामुळेच तो तापदायक बनतो. जर प्रपंचात एकमेकांशी पटत नसेल तर प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक आकुंचित प्रपंच तयार होतो. मग त्या प्रपंचात इतर व्यक्तींना सामावून घेतले जात नाही. जर एखाद्या कुटुंबात घरातील 2 पिढ्यांमध्ये एकमेकांशी पटत नसेल तर अशा वेळी नवरा बायको आणि मुले असा एक आकुंचित प्रपंच निर्माण होतो आणि घरातील वृद्ध व्यक्तींना त्यात सामावून घेतले जात नाही. किंवा काही वेळेस कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्वतःला इतर सदस्यांपासून अलिप्त ठेवतात आणि त्यांचा दुसरा आकुंचित प्रपंच तयार होतो. नवरा बायकोंमध्ये एकमेकात पटत नसेल तर नवऱ्याचा प्रपंच आणि बायकोचा प्रपंच असे 2 आकुंचित प्रपंच तयार होतात. जर 2 भावांमध्ये काही कारणाने वितुष्ट आले तर कालपर्यंत एकत्र असलेल्या प्रपंचाचे 2 स्वतंत्र आकुंचित प्रपंच तयार होतात. एकाच कुटुंबात निर्माण झालेले असे आकुंचित प्रपंच सर्वसमावेशक नसल्याकारणाने स्वतःपुरतेच पाहण्याची प्रवृत्ती अशा कुटुंबातील सदस्यात आढळते. मग एकमेकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत नाही. स्वतःपुरताच विचार केला जातो आणि दिवस पुढे ढकलले जातात. काही वेळेस कुटुंबातील इतर व्यक्तींप्रती आपली स्वतःची म्हणून जी काही कर्तव्ये आहेत तीसुद्धा नीट पार पाडली जात नाहीत किंवा काहीतरी सबब सांगून टाळली जातात. हे सर्व आकुंचित प्रपंच मानसिक पातळीवर निर्माण झालेले असतात. बाहेरील लोकांसमोर वेगळी आभासी प्रतिमा निर्माण झालेली असते, पण आत चित्र मात्र वेगळेच असते. अशा आकुंचित प्रपंच असलेल्या कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण नसते. कोणी कोणाशी नीट संवाद साधत नाही. दिवसभर सगळेजण एकमेकांच्या दडपणाखाली वावरतात. एकमेकांना सतत दूषणे दिली जातात. एकमेकांची उणीधुणी काढली जातात. सतत दुसऱ्यावर चीड किंवा संताप व्यक्त केला जातो.
अशा कुटुंबात सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आनंदाने आणि समाधानाने अन्नग्रहण केले जात नाही. घरात तयार केलेला एखाद्या पदार्थाचा घास सर्वांच्या मुखी जाईल याची फारशी काळजी घेतली जात नाही. घरातील सदस्य एकमेकांचा आदर राखत नाहीत. घरात एकमेकांची विचारपूस करणे, एकमेकांना निरोप सांगणे, बाहेर जाताना घरातील इतर व्यक्तींना सांगून जाणे, खरेदी केलेली एखादी गोष्ट घरातील सर्वांना दाखवणे, छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करून प्रोत्साहन देणे इत्यादी अगदी साध्या गोष्टीसुद्धा आकुंचित प्रपंचात घडत नाहीत. याच्यामागे बऱ्याचदा घरातील व्यक्तींचे स्वार्थ आणि अहंभाव कारणीभूत असतात. या सगळ्याचा परिणाम गैरसमजुतीत आणि आपल्याला डावलले जात आहे ह्या भावनेत होतो. त्यामुळे अशा प्रपंचातील सदस्य सतत अस्वस्थ, चिडचिडे किंवा निराशावादी झालेले आढळतात. काही वेळेस आकुंचित प्रपंच असलेली व्यक्ती स्वतःला घरातील इतर सदस्यांपासून मुद्दामून अलिप्त ठेवते. सण समारंभात सहभागी होत नाही, गप्पांमध्ये सहभागी होत नाही. घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांच्याशी फारसे चांगले संबंध नसतील तर त्यांच्याशी सुद्धा अलिप्तपणे वागले जाते. अशा वेळेस जी व्यक्ती दोन आकुंचित प्रपंचांचा सामायिक भाग असते त्या व्यक्तीला मात्र फारच तापदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, घरातील पुरुष 2-3 आकुंचित प्रपंचाचा भाग असू शकतो. त्याची मुलगा म्हणून आईवडिलांच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात, नवरा म्हणून बायकोबरोबरच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात, तर वडील म्हणून मुलांप्रती काही कर्तव्य असतात. तसेच घरातील स्त्री 2-3 आकुंचित प्रपंचाचा भाग असू शकते. अशा स्त्रीला सून म्हणून सासू सासऱ्यांप्रती काही कर्तव्य असतात, बायको म्हणून नवऱ्याबरोबरच्या प्रपंचात काही कर्तव्य असतात, तर आई म्हणून मुलांप्रती काही कर्तव्य असतात. जर प्रपंच सर्वसमावेशक नसेल तर सर्व कर्तव्य पाडता अशा व्यक्तीची फारच बिकट अवस्था होते. एका व्यक्तीस वेळ देताना दुसऱ्या व्यक्तीस त्याला वेळ देण्यास मर्यादा येतात. आकुंचित प्रपंचात आपले स्वार्थ साधून घेतले जातात आणि जी एकच व्यक्ती हे सर्व ओढून नेत असते त्या व्यक्तीला त्याचा फार ताण येतो. एकमेकांशी पटत नाही म्हणून किंवा आपल्याला आपल्या स्वभावानुसार दुसऱ्याशी पटवून घेता येणार नाही हे माहीत असल्याकारणाने जेव्हा वेगवेगळे प्रपंच थाटले जातात तेव्हा स्वतःपुरतेच बघण्याची प्रवृत्ती वाढते. भावनिक पातळीवर आपोआप एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. अशा वेगवेगळ्या थाटलेल्या प्रपंचातील लोकांची मने जोडली जात नाहीत. काही कारणाने असं सदस्य एकत्र जरी आले तरी मनातील खऱ्या भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या जात नाहीत. ह्या सर्व गोष्टींच्या मागे आकुंचित प्रपंचातील व्यक्तीचा स्वार्थ, हट्टी, हेकेखोरपणा, अहंभाव, आग्रही वृत्ती, स्वतःविषयीचा अत्यंत अभिमान, स्वकर्तृत्वाचा दंभमीपणा आणि देहबुद्धी कारणीभूत असल्याचे आपल्याला आढळून येते. अशा वेळेला स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून समोरच्या व्यक्तीला जरासुद्धा सवलत दिली जात नाही किंवा स्वतःकडे थोडासुद्धा कमीपणा घेतला जात नाही. एकमेकांशी पटत नसेल तर शांत राहून नवीन वाद निर्माण न करण्या इतपत मनाची तयारी केली जात नाही. थोडेसे सामंजस्य दाखवले तर आकुंचित असलेला प्रपंच सर्वसमावेशक होऊ शकतो हे कळूनसुद्धा केवळ मनाचा मोठेपणा न दाखवता आल्याने एकमेकांबरोबर मनाविरुद्ध राहण्यात त्याची परिणती होते. म्हणून श्री महाराज म्हणतात की नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच तापदायक आहे. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. श्री महाराज म्हणत, एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो. मुले बाळे असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो. परंतु मरणसमयी म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते. माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून कळेल. आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. श्री महाराज म्हणत, नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगात त्याला किंमत नाही. तसेच प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय त्याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले ह्याला खरे महत्त्व आहे.
नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. प्रपंच मिठासारखा आहे. श्री महाराज म्हणत, भाकरीत मीठ किती घालायचे असते? तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. परंतु आपण मिठाची भाकरी करतो, मग त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ घालतो, मग ती भाकरी खाता येईल काय? प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. श्री महाराज म्हणत, टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो. त्याचप्रमाणे प्रपंच हा स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. प्रपंच हा अर्धवटच आहे. श्री महाराज म्हणत, प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. प्रपंच मिथ्या आहे. श्री महाराज म्हणत, एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते, ते का बरे? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, मिथ्या आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट आपली नाटकातली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा. 2 लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही, तसे प्रपंचाचे खरेपण आहे. एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो. श्रीराम समर्थ.